आज मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान चारही बाजूनी राहत आहेत। एका घरामध्ये 30-30, 40-40 लोक राहत आहेत अशी माहिती आमच्याकडे आहे। अशा पद्धतीचे पुरावे आम्ही जमा केलेले आहेत। आज जे मी हे प्रकरण दाखवलं हे तुम्हाला एक प्रकरण आहे, असे तुम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये हे लँड जिहादच्या नावाने या अशा बांगलादेशी मुसलमानांना आपल्या मुंबईमध्ये येऊन बसवतात। तुम्ही विचार करा, एवढी धक्कादायक गोष्ट आहे की पोलिसांकडे पण ह्याची नोंद नाही आहे। म्हणजे उद्या अगर ह्या लोकांनी इथे दंगल घडवली, इथे अतिरेकी घुसले, तर पोलिसांना कोणावर केस टाकायचं हेही कळणार नाही। आता इथे हे लोक राजरोज पद्धतीने उरुसची मिरवणूक करतात। आता हे सगळी हिंदूंची वस्ती आहे, तुम्ही आजूबाजू बघा सगळे भगवे लागलेले, ते इथे उरुससाठी कशाला परवानगी देता तुम्ही? हिंदूंना चितवायला, हिंदूंना धमकवायला का? बघा आमची संख्या बघा, आम्ही इथं उरुस काढतोय, उद्या तुमची रामनवमीची मिरवणूक पण आम्ही काढायला देणार नाही, असा हा आम्ही लोकांना धमकवण्याचा प्रकार सुरू आहे। माझी एवढीच साधी अपेक्षा आहे की मुंबई महापालिकेचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी त्यांनी कोर्टामध्ये सत्य सांगावं। 4 फ्लोअरची परवानगी होती, 4 फ्लोअरच्या वरती बेरिंगवर लाल बेरिंगवर लोड बेरिंगवर हे लोकांनी 13 फ्लोअरची इमारत उभी केली आहे। तुम्ही विचार करा, रिपेअरची फक्त परमिशन होती, फक्त रिपेअरची परवानगी होती। म्हणजे राहणारा आधी मूळ मालक बाहेर आहेत, ट्रान्झिटला आहेत, आणि इथे राहतात कोण? दुसरेच भलतेच बांगलादेशी। म्हणजे उद्या हे कोण आहेत, कुठून आले आहेत, कोणी इथे बसवलं, त्यांची काय बॅकग्राऊंड आहेत, बांगलादेशमध्ये हे काय करायचे हे काही कोणाला माहीत नाही। तुम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत होता त्यावेळेला अधिकाऱ्यांना या सगळ्याबाबत अनिविज्ञता जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती। कुठेतरी कुंपणच शेत खातं ही परिस्थिती आहे म्हणायचं। बघा आमचा संघर्ष आहे ना, सरकार म्हणून सत्ताधारी म्हणून ह्या सडक्या आंब्यांचीच आहे। हे मोजके 2-4 BMCचे अधिकारी, हे मोजके 2-4 म्हाडाचे अधिकारी आणि काही आमच्या पोलीस खात्यातले अधिकारी, सगळी डिपार्टमेंट बोलत नाही, पण हे जे काय मोजके हे पूर्ण सरकारची बदनामी करतात। सरकारलाच खोटं सांगितलं जातंय की नाही इथे 4 फ्लोअरचीच आहे, नाही इथे काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे हे लोकांना इकडच्या हिंदू समाजाचा बळी घेऊन स्वतःची बिर्याणी खाऊन फक्त पोट भरायचं, बाकी काहीच करायचं नाही। म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्येकाची नोंद आता आमच्याकडे आहे। आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत, अधिवेशन पण सुरू आहे। अगर हे लोकांनी पुढची कारवाई नाही केली तर मग अधिकाऱ्यांना काय करायचं आम्ही सरकार म्हणून बघू। 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, जर 15 दिवसात या बाबतीत काही कारवाई नाही झाली तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ आणि त्या लोकांना बाहेर काढू। मग इथे तांडव होणार, मी नाही गप्प बसणार इथे, कारण आमच्या सुरक्षेचा आणि आमच्या भविष्याचा प्रश्न आहे। आम्ही काय इथे कोणाच्या हक्काचं घर, हे हक्कामध्ये इथे राहत असते ना तर आम्ही कोण काय बोललो नसतो। मुळामध्ये ती घरच हिंदूंची आहेत। ट्रान्सफॉर्मर लावणारा व्यक्ती रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर लावतो, जनरेटर लावतो, विचार करा, ट्रान्सफॉर्मर नाही जनरेटर लावतो। कोणी परवानगी दिली? मुंबईच्या कुठल्या भागामध्ये असा जनरेटर लावण्याची परवानगी आहे तुम्ही सांगा। स्थानिकांनी एक प्रश्न निर्माण केला की त्यांना लाखोंची बिलं येत आहेत जे त्या ठिकाणी राहत नाही आहेत, मात्र लाखोंची बिलं येतात। हा कुठेतरी, कारण का सरकारी रेकॉर्डवरती ही बिलं त्यांच्या नावावरती जातात। मग म्हणजे ही फसवणूक नाही? एका बाजूनी तुम्ही त्यांना घर देत नाहीये, त्यांना मोठी बिलं देत आहे, ते ट्रान्झिटमध्ये राहत आहेत, वापरणार हे कार्टे आणि बिलं भरायचे हिंदू समाजाने, हा कुठला नाही झाला। म्हणून या सगळ्या गोष्टीवर आता आमची नजर पडली आहे। ह्या गोष्टीवर कशी कारवाई करायची, या लोकांना इथून कसं बाहेर हकलवायचं हे आम्ही आता पुढच्या टप्प्यात करू। तुम्ही मानपूरला गेले होते, मीरा रोडला गेले होते, मस्जिद बंदरला झालेले हे असंच प्रकारच्या इश्यू म्हणजे अनधिकृत बांधकाम आणि मुंबईची सुरक्षा कुठेतरी धोक्यात आहे असं नाही? नक्कीच आहे ना। तुम्ही विचार करा, आपण टाइम बॉम्बवर बसलेलो आहोत। मुंबईमध्ये अचानक काही झालं तर मुंबईमध्ये दंगल कोण घडवतं हेही पोलिसांकडे रेकॉर्ड नसणार, एवढ्या टाइम बॉम्बवर आपण बसलेलो आहे। आणि इकडचा राहणारा हिंदू समाज जीव मुठीत घेऊन इथे चालतोय, त्याला माहीत नाही की उद्या आमच्या आजूबाजूचा राहणारा कोण आहे, आमचं पाणी कोण हक्काचं वापरते हे कोणालाच माहीत नाही आहे। मग ह्या गोष्टीवर आता येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाणार, त्या लोकांनी, आम्ही कोणाची घाबरत नाही। आम्हाला हे काय इकडचे काय गावगुंड असतील ना, आम्हालाही बघायचं, आम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे। दाऊद फाऊद असेल पाकिस्तानमध्ये, इंडियामध्ये चालणार नाही तो विषय, भारतामध्ये चालणार नाही।
मुंबईतील जी अनधिकृत अशा पद्धतीची बांधकाम आहेत त्या बाबतीत महानगरपालिकेकडनं नोटिसा काढल्या जातात, मात्र ज्यावेळेला कोर्टात ह्या केसेस जातात त्यावेळेला महापालिकेकडनं त्याच्या बाबतीत उत्तरं जी आहेत ही दिली जात नाहीत, किंवा खास करून ज्या बाबतीत ॲफिडेव्हिट सादर केलं पाहिजेत पुराव्यानिशी ते ॲफिडेव्हिट सादर करायला कुठेतरी अनेक वेळा विलंब होतो आणि ही बांधकामांना कुठेतरी संरक्षण मिळतंय. या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने, कारण का अधिवेशन चालू आहे, बघा संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे आहेत. हे जे काय सुनता घालून ह्यांची जे काय धर्मांतर झाले आहेत ना, मग ह्यांनी कायमस्वरूपी मग जाऊन ह्या बिल्डिंगमध्ये त्या बांगलादेशींबरोबर राहावं. कारण का आमचं आयुष्य आणि नियम तोडून नियमबाह्य गोष्टी होत असतील ना, तर मग आम्ही या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. प्रत्येकाची नावं आहेत, तो काय पदावर आहे ते आहे. तुम्ही आता त्यानं का बघा काय पुढे होतो टप्प्याटप्प्याने. आम्ही पण सरकारमध्ये आहोत, आम्हालाही माहिती आहे कारवाया कशा करायच्या. आणि ह्या काही सडक्या आंब्यांमुळे चांगले काम करणारे अधिकारी उगाच त्यांचं नाव बदनाम होतं. तर मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. आपण विधान भवनात किंवा विधानसभेत हा प्रश्न घेऊ ना हो. आम्ही कुठे काय पोहतो. आज विधानसभेच्या निमित्ताने ते आलो आहे ना. तुम्हाला माहिती आहे मी विधानसभेमध्ये काय करू शकतो, तुम्ही अनुभवलेलं आहेत. तुमच्यासारखे पत्रकारांना माहिती आहे आम्ही गप्प बसणारे नको नाही आहोत. कारण का या हिंदू राष्ट्रामध्ये अगर हिंदूच सुरक्षित नसेल, आमच्या मुंबईचा DNO आहे हिंदूंचा, हा पूर्ण परिसर हिंदूंचा आहे. आज अगर आम्ही इथे आवाज नाही उचलला ना, इथे हिंदूंना उद्या भगवा झेंडा पण हे लोक लावायला देणार नाही, अशी दहशत तयार करतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.